नेक्स्ट पेजवर बघा आता रिमेनिंग पार्ट आपण बघूया. द वॉचमॅन कीप्स गार्ड ॲट द स्कूल गेट. दिस इज अ वॉचमॅन. वॉचमॅनचं वर्क काय असतं तर तो काय करतो, स्कूल गेटवर असतो. जो कोणी आत येते, कोण बाहेर जाते याची सर्वांची तो नोट डाऊन करत असतो. त्याचं काम असतं वॉचमॅनचं ते. द ड्राईव्ह द स्कूल बस. आपल्या स्कूल बसवर कोण असतं तर ड्रायव्हर असतो. तो स्कूल बस घेऊन जाण्याचं काम करत असतो. द स्वेपर कीप्स द स्कूल क्लीन. हा काय आहे, स्वेपर्स आहे म्हणजे सफाई कामगार आहे. त्याचं काम आहे आपले स्कूल क्लीन ठेवायचं, स्वच्छ करायचं, हे त्याचं काम आहे. नेक्स्ट बघा. देअर इज अ प्लेग्राउंड वेअर वी प्ले गेम्स अँड हॅव लॉट ऑफ फन. बघा या पिक्चरमध्ये दिसते आपल्याला प्लेग्राउंड आहे. प्लेग्राउंडवर मुलं खेळत आहेत. ऑल बॉयज प्लेइंग, ऑल गर्ल्स प्लेइंग क्रिकेट. क्रिकेट खेळताना आपल्याला मुली दिसत आहेत. आणि तुम्हाला स्कूलपेक्षा जास्त फन किंवा जास्त आवडणारी जागा कुठली असते तुमची स्कूलमध्ये तर प्लेग्राऊंड असते. कारण का तिथं तुम्हाला खूप असं खेळायला मिळतं, फन करायला मिळतो, आनंद मजा घ्यायला मिळते. बघा क्लासरूम ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारलं इथं. टिक द थिंग्स यू डू इन स्कूल. तुम्हाला कुठल्या गोष्टी शाळेमध्ये करता त्या गोष्टीला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. जर तुम्ही रीडिंग करत असेल तर टिक करा. जर तुम्ही शाळेत येऊन बेंचवर झोपत असाल तर त्याच्यासाठी टिक करा. पेंटिंग करत असाल तर तुम्ही टिक करा. क्लिनिंग क्लॉथ्स, कपडे स्वच्छ करत असाल तर त्याला टिक करा. टिफिन खात असाल तर त्याला टिक करा. तुम्ही यातली कुठली गोष्ट ॲक्टिव्हिटी करत असता तर आपण जास्त करून याच्यामध्ये काय करतो तर रीडिंग करतो, पेंटिंग करतो, टिफिन खातो, या गोष्टी आपण क्लासरूममध्ये करतो. रिमेंबर बघूया आपण काय शिकलो ते आठवूया. आपण थोडंफार याच्यामध्ये दिले ते आठवूया आपण. वी गो टू स्कूल टू स्टडी. आपण शाळेत कशासाठी जातो, स्टडी करायला, अभ्यास करायला जातो. द स्कूल हॅज मेनी रूम्स. आपल्या स्कूलला मेनी रूम्स असतात, भरपूर अशा खोल्या असतात आपल्या स्कूलमध्ये. वी स्टडी इन द क्लासरूम. त्यातल्या जे एका खोलीमध्ये आपण अभ्यास करत असतो त्याला आपण क्लासरूम म्हणतो. वी लर्न व्हेरियस थिंग्स इन द स्कूल. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी या शाळेमध्ये आपल्याला शिकायला मिळतात. वी प्ले गेम्स अँड हॅव अ लॉट ऑफ फन. आणि आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे गेम, वेगवेगळे खेळ खेळतो आणि त्याच्याबरोबर मजा आणि मस्ती पण करत असतो. द चॅप्टर इज ओव्हर. वी सी एक्झरसाइज. Answer the following questions. Name 3 things you learn in school. तुम्ही शाळेमध्ये कुठल्या 3 गोष्टी शिकला ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. कुठल्या शिकता तुम्ही, रीड करायला, राईट करायला, पेंट करायला, या तुम्ही लिहू शकता तिथं. नेम 3 गेम्स यू प्ले इन स्कूल. तुम्ही शाळेमध्ये खेळणाऱ्या 3 खेळाची नावं सांगायची आहेत. त्याच्यामध्ये येऊ शकतं कबड्डी, खो खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, ह्या सगळ्या येऊ शकतात. किंवा रनिंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हु इज द हेड ऑफ अ स्कूल. आपल्या स्कूलचा हेड कोण असतं तर प्रिन्सिपल इज द हेड ऑफ अ स्कूल. प्रिन्सिपल येईल इथं. हु रिंग द स्कूल बेल. आपल्या स्कूलची बेल कोण देतं तर प्यून, शिपाई, हे आपल्या स्कूलची रिंग देतात, बेल देतात. फिल इन द ब्लँक्स लिहायचं आहे बघा तुम्हाला. द नेम ऑफ माय स्कूल इज. तुमच्या शाळेचं नाव काय आहे ते लिहायचं इथं. पद्मिनी इंग्लिश मीडियम स्कूल दिगंची. माय स्कूल इज ॲन डॅश डॅश. नेम ऑफ टाउन ऑर सिटी. तुमची शाळा कुठं आहे तिच्या गावाचं नाव लिहायचं आहे. माय स्कूल इज ॲन दिगंची. द नेम ऑफ माय क्लास टीचर इज. तुमच्या क्लास टीचरांचं नाव काय आहे ते इथं लिहायचं आहे तुम्हाला. वी फाइंड डॅश डॅश अँड डॅश डॅश इन द क्लासरूम. आपल्या क्लासरूममध्ये आपल्याला काय आढळून येतं म्हणून आपण शिकलो होतो इन द चॅप्टरमध्ये. तर वी फाइंड चॉकस्टिक्स, खडू, अँड डस्टर इन द क्लासरूम. हे आपल्याला आपल्या क्लासमध्ये आढळून येतात. थर्ड बघा क्वेश्चन. यू एन्जॉय गोईंग टू स्कूल. आपण शाळेला जाऊन मस्ती करतो, आनंद घेतो. राईट 2 सेंटेन्स अबाउट युअर स्कूल. स्कूलबद्दल तुम्हाला
2 सेंटेन्स सांगायचे आहेत. तर फर्स्ट सेंटेन्स काय असेल तर माय स्कूल नेम इज पद्मिनी इंग्लिश मीडियम स्कूल डिगंची. आय स्टडी इन द स्कूल, मी शाळेत जाऊन शिकतो. आय एम ऑल्सो फन ऑन द प्लेग्राऊंड, मी मजा करतो कुठं तर प्लेग्राऊंडवर. आय ऑल्सो प्लेइंग मेनी गेम्स, क्रिकेट, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी, रनिंग अँड लॉट ऑफ फन. ह्या सर्व गोष्टी आपण शाळेमध्ये करतो. त्याची तुम्हाला सेंटेन्स लिहायचे आहेत तुमच्या भाषेमध्ये. ओके, थँक्यू.